तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये 29 जणांनी तक्रारी केल्या. विशेष म्हणजे हे तक्रारी करणारे सर्व त्यांचेच अधिकारी आहेत. प्रशासनामधील शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून IAS अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे नाव सर्वांच्याच परिचयाचं आहे. गेली अनेक वर्ष जिथे जिथे त्यांची नियुक्ती झाली तिथे त्यांनी भ्रष्टाचार मुळासकट उखडून काढला. त्यामुळे समर्थकाच्या दृष्टीने आणि जनतेसाठी काम करणारे अशी त्यांची ओळख पडली. पण अचानक असं काय झालं? तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच 29 अधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यात. तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता मुंढे यांच्या विरोधामध्ये कोणत्या तक्रारी दाखल झाल्यात आणि का दाखल झाल्यात हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. कारण की जेव्हापासून त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हातात घेतला तेव्हापासून हे घडलंय. त्यामुळे तेव्हापासून तुकाराम मुंढेंनी असं काय काय केलं ज्यामुळे अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करत आहे. या प्रत्येक गोष्टी या व्हिडिओमधून आपण समजून घेऊ. तेव्हा आपल्याला समजेल अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये तक्रारी का करत आहे. 25 मे 2026 याच तारखेला तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार स्वीकारला. कारभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी राज्यामध्ये अन्न सुरक्षा, औषधाची गुणवत्ता आणि भेसळखोराविरोधात मोठी मोहीम सुरू केली. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न, मग त्या रखडलेल्या तपासण्या असो किंवा निष्क्रिय पडलेल्या कारवाया असो, या सर्वांना वेग आला. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये FDA आणि तुकाराम मुंढे यांचं कौतुक होऊ लागलं. या मोहिमेदरम्यान अगदी छोट्या पानटपऱ्यापासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत कोणालाही सूट दिली नाही. गुटखा माफियांवरती धाड टाकण्यात आल्या. मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. नियमांचं उल्लंघन करणारे रेस्टॉरंट, कॅन्टीन, स्वीट मार्ट, खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि नामांकित VIP क्लब हे सर्व राड्यावर आले. अनेक ठिकाणी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, तर काही ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक करायला सुरुवात केली. कारण की अनेक वर्षापासून भेसळयुक्त दूध असो किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ असो, यांच्या विरोधामध्ये कोणीही अशी कारवाई केली नव्हती जी तुकाराम मुंढे यांनी केली. गेल्या 1-2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती तुकाराम मुंढे यांच्या कामाचंच कौतुक होत होतं. पण अचानक असं काय झालं? मग त्यांच्याच अधिकाऱ्याने त्यांच्या विरोधामध्ये तक्रार का केली? आता इथून पुढे सर्वांनी मुद्दे लक्ष देऊन ऐका. सुरुवातीला जनतेने ज्या कामाचं कौतुक केलं होतं त्या कामामुळे त्यांच्या डिपार्टमेंटमधील अधिकारी त्यांच्यावरती नाराज झालेत. सततच्या धडक कारवाया, तपासण्या, नमुन्यांची वाढलेली संख्या आणि प्रलंबित कामे करण्यासाठी घेतलेले निर्णय याचा थेट परिणाम FDAच्या अधिकाऱ्यावरती आणि कर्मचाऱ्यांवरती होऊ लागला. छत्रपती संभाजीनगरमधील अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र समोर आलं. ज्या ठिकाणी अन्न आणि औषधाची तपासणी केली जात होती त्या तपासण्या एकदम विशिष्ट पद्धतीने आणि काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्यामुळे कामासाठी वेळही लागत होता आणि दिवसांदिवस प्रत्येक जागेवरून वेगवेगळे नमुने तपासण्यासाठी येत होते. त्यामुळं कर्मचाऱ्यांवरती प्रचंड कामाचा ताण निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवरती प्रयोगशाळेमधील तब्बल 29 अधिकाऱ्यांनी आणि काही कर्मचारी यांनी थेट अन्न आणि औषध प्रशासन असलेले मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये FDAच्या अधिकाऱ्यांनी फक्त कामाचा तणाव एवढंच उल्लेख केलेला नाही, त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबतही आक्षेप घेतलाय. त्या कर्मचाऱ्यांच्या मते प्रयोगशाळेमध्ये अगोदरच मनुष्यबळाची कमतरता आहे. अनेक असे पद आहेत जे रिक्त आहेत, तिथे कोणतीही जागा भरलेली नाही. त्याचा परिणाम असा होतो जे प्रयोगशाळेमध्ये कर्मचारी आहे त्यांच्यावरती कामाचा ताण पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक 2 शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाढीव वेळ म्हणून काम करावं लागत असल्याचा दावा त्या अधिकाऱ्यांनी केलाय. आता या ठिकाणी फक्त नियमित दिवसच नाही, शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील त्यांना कामावरती उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेलेत. त्यामुळं त्यांचं कौटुंबिक जीवन विस्कळीत होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच मानसिक आणि शारीरिक ताण देखील होतोय असं त्या निवेदनामध्ये त्यांनी लिहिलंय. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठी अडचण म्हणजे वाढते नमुने. कारण की हे नमुने जेव्हा प्रयोगशाळेमध्ये येतात त्याला एक ठराविक पद्धतीने तपासलं जातं. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी तक्रारीमध्ये म्हटले, घाई गडबडीमध्ये आम्हाला त्याचा रिपोर्ट तयार करायचं सांगितलं जातं.
यामुळे तपासणीच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची भीती त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, औषध आणि अन्न या दोन्ही गोष्टीचे नमुने बारकाईने तपासले गेले पाहिजे. जर चुकीचा अहवाल सादर केला तर त्याचा परिणाम लाखो लोकांवरती होऊ शकतो. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तक्रारी दिल्यात त्यांनी सांगितलंय, काम अचूक झालं पाहिजे, मग त्यासाठी वेळ लागला तरी चालेल, पण हलगर्जीपणा नकोय. याशिवाय त्यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय, वाढीव कामाच्या तुलनेमध्ये अतिरिक्त कर्मचारी दिले गेले नाहीत. त्यामुळे सध्या जे 2 शिफ्ट करण्याचे निर्णय लागू केलेत, नेहमीप्रमाणे जी कामाची वेळ होती तीच वेळ लागू करावी. हे झालं पहिलं कारण. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्येच तक्रारी केल्या. आता दुसरं कारण, तुकाराम मुंढे यांना न्यायालयामधून थेट आव्हान आलंय. एका बाजूला विभागामधील अधिकारी कर्मचारी यांनी वाढत्या कामामुळे नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला एफडीएच्या धडक कारवाईच्या स्वरूपावरती मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे आता जनतेने तुकाराम मुंढे यांच्या कामावरती जे कौतुक केलं होतं, त्या मोहिमेवरती न्यायालयीन छाननीची वेळ आली आहे. बघा, जेव्हापासून तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार स्वीकारला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारवाया सुरू झाल्या. त्यामध्ये अनेक मोठे मोठे हॉटेल असो, रेस्टॉरंट असो किंवा खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या असो, अशा अनेक जागेवरती त्यांनी छापे टाकले होते. त्या तपासण्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांना त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी स्वच्छतेबाबत गंभीर निरीक्षण नोंदवली गेली. अशामध्येच नवी मुंबईमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये तपासणी दरम्यान कॅन्टीनमध्ये 2 झुरळ आढळल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्या हॉटेलचा परवानाच निलंबित केला. एफडीएने केलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याने त्या हॉटेल मालकाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यांच्यासोबत दक्षिण मुंबईमधील इतर काही हॉटेल मालकांनी देखील याचिका दाखल केली. त्या हॉटेल मालकांच्या मते, किरकोळ त्रुटी आढळल्यामुळे आम्हाला सुधारण्याची वेळ न देता आमच्या हॉटेलचा परवाना रद्द केला, हे चुकीचं आहे. हे प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये गेलं तेव्हा वकिलांनी बाजू मांडली. ते म्हणाले, प्रत्येक याच्यामध्ये कारवाई करणं गरजेचं आहे. नागरिकांना शुद्ध अन्न आणि पदार्थ मिळणं गरजेचं आहे. पण किरकोळ गोष्टीवरून एखाद्या हॉटेल मालकाचा परवाना रद्द करणं ही चुकीची गोष्ट आहे. सरकारी वकिलांनी देखील आपली बाजू मांडली. जे काही एफडीएचे अधिकारी कारवाई करत आहे ती एकदम योग्य कारवाई, यामध्ये कोणतीही चुकी नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य करताना मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने मान्य केलं, एफडीएने जी काही कारवाई केली ती एकदम योग्य आहे, पण अशा प्रकारच्या कारवाई करताना कोणावरती अन्याय होणार नाही याचं भान अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी सांगितलं, अन्नपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणी 1-2 झुरळ आढळली तर त्यांचा परवाना निलंबित करणं किंवा रद्द करणं हे योग्य नाही. यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले, तुम्ही खाजगी जागेवरती आत्तापर्यंत भरपूर धडक कारवाया केल्या, पण आजपर्यंत तुम्ही किती सरकारी कार्यालय किंवा मंत्र्यांच्या असणाऱ्या कॅन्टीनवरती कारवाई केली? जर कायदा सर्वांसाठी समान असेल तर कारवाई देखील सर्वांसाठी समान असायला हवी. या सर्व घडामोडीमुळे एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीबाबत राज्यभरात आता चर्चा सुरू झाल्यात. एक गट असा तयार झालाय, ते म्हणतंय तुकाराम मुंढे यांनी केलेलं काम योग्य आहे, कारण की गेल्या अनेक वर्षापासून औषध आणि अन्न प्रशासनामध्ये अशी कारवाई आत्तापर्यंत कधी झाली नव्हती. त्यांच्या कारवाईमुळे नागरिकांना चांगलं औषध मिळेल, योग्य दर्जाचं खाणं मिळेल. दुसरीकडे असा गट आहे, कारवाई करणं योग्य आहे, पण किरकोळ त्रुटीमुळे कोणाचं नुकसान करणं ही कारवाई काही योग्य नाही. आता यावेळेसची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे, कारण की विरोध फक्त बाहेरील लोकांकडून होत नाहीये. विभागामधील कर्मचाऱ्याकडून कामाच्या पद्धतीवरती आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अधिकारी म्हणतात तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त काम दिलं. उच्च न्यायालय म्हणते किरकोळ कारणावरून कोणाचाही परवाना रद्द करू नका. आणि तिसरीकडे जनता म्हणती तुकाराम मुंढे यांनी जे काही काम केलं ते योग्य आहे आणि त्यांनी असंच काम करत राहावं. आता या सर्व गोष्टीवरती आपल्याला काय वाटतंय? तुकाराम मुंढे यांची खरंच यामध्ये कोणतीही चुकी नाही. ते जनतेच्या हितासाठी काम करतायत, पण कर्मचारी अतिरिक्त कामामुळे कंटाळलेले दिसतात, त्यांना त्याचा त्रास होताना दिसतोय. या सर्व विषयावरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.